नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. सुरुवातीलाच मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जॉब करत राहून खरंच श्रीमंत होता येतं का, की काहीतरी वेगळं करावं लागतं? हम्म. हा एक असा प्रश्न आहे जो खरं तर प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच. अगदी बरोबर. आणि आजच्या भागात तुम्हाला काहीतरी वेगळं समजणार आहे, जे कदाचित आधी कुठे ऐकलं नसेल. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. होय, आणि ही चर्चा खूप डोळे उघडणारी असणार आहे. नक्कीच. आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिटायर यंग रिटायर रिच या पुस्तकातील अभ्यासावर आणि त्यातील आर्थिक तत्वांवर ही चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते नुसत्या बचतीतून का मिळत नाही याच्या मुळापर्यंत आपण आज जाणार आहोत. बरोबर. आणि ही चर्चा फक्त काही जुजबी सल्ल्यांबद्दल नाहीये. आपण अनेकदा पाहतो की लोक आयुष्यभर पैशांसाठी राबतात, पण म्हणजे तरीही ते आर्थिक ओझ्याखालीच दबलेले असतात. हो ना, हे तर आपण रोजच बघतो. सकाळी उठायचं, ट्रॅफिकमधून ऑफिसला जायचं, महिनाभर काम करायचं. आणि पगाराचा मेसेज आला की लगेच तो EMI आणि बिलांमध्ये संपून जातो. हे चक्र थांबतच नाही. आणि आपण सर्वजण या अर्थव्यवस्थेच्या चक्राची परिचित आहोत. आपण मेहनत करतो, पगार मिळवतो, महागाई वाढते आणि आपल्या बचतीची किंमत कमी होत जाते. अगदी खरंय. हे माहिती असूनही आपण त्यात सुरक्षित नोकरीच्या मागे धावतो, कारण आपल्याला वाटतं की हीच एकमेव पद्धत आहे जगण्याची. हो, कारण लहानपणापासून तेच बिंबवलं गेले ना आपल्या मनावर. पण कधी-कधी शांत बसल्यावर अचानक एक जाणीव होते, एक प्रश्न मनाला सतावतो. तुला पण असं कधी वाटतं का? हाच तो रियालिटी चेक आहे जो खूप महत्वाचा आहे. कारण औद्योगिक युगातून माहितीच्या युगात येताना अनेकांना हा प्रश्न पडतो. म्हणजे हे औद्योगिक युग आणि माहितीचं युग, हे जरा समजावून सांगाल का? हो, नक्कीच. म्हणजे मग औद्योगिक युगात पेन्शन होती. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची आयुष्यभर काळजी घ्यायच्या. पण आता आपण माहितीच्या युगात आहोत. इथे ती जुनी सुरक्षितता उरलेली नाहीये. म्हणजे आता कोणी कोणाची जबाबदारी घेत नाही थोडक्यात. क्षित नोकरी आणि पैसे वाचवणे हे आत्ताच्या काळात आर्थिकदृष्ट्या गरीब होण्याचा प्लॅन ठरू शकतो. एक मिनिट. गरीब होण्याचा प्लॅन? हे जरा पचायला जड जात आहे. मी सांगतो, कारण आपण ज्या चलनावर विश्वास ठेवतो ना, त्याची किंमत महागाईमुळे वेगाने कमी होत असते. अच्छा, म्हणजे पैशांची व्हॅल्यू कमी होते असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी तेच. तुम्ही बँकेत पैसे ठेवता, तिथे तुम्हाला 4 ते 5% व्याज मिळतं. पण प्रत्यक्षात महागाईचा दर त्याहून अधिक असतो. याचाच अर्थ तुमचे वाचवलेले पैसे दररोज आपली क्रयशक्ती गमावत आहेत. बापरे. म्हणजे आपण पैसे वाचवतोय असा आपला गैरसमज असतो, पण प्रत्यक्षात आपण गरीब होत असतो. पण पैसे वाचवणे आणि सुरक्षित नोकरी करणे ही तर चांगली गोष्ट आहे ना. आपले आई-वडील पण आपल्याला हेच शिकवतात. हो, पण ते पूर्वीच्या काळासाठी ठीक होतं. आत्ता गणिते बदलली आहेत. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कर्जाबद्दलची भीती. हो, कर्ज घेणं तर नेहमीच धोकादायक असतं ना. आपण 2008च्या मंदीमध्ये हेच पाहिलं होतं, की कर्जामुळे लोकांची घरे गेली. तुझा मुद्दा अगदी योग्य आहे. आणि हाच तो फरक आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. 2008मध्ये जे झालं ते वाईट कर्जाचा म्हणजे बॅड डेटचा परिणाम होता. अच्छा, म्हणजे कर्जामध्ये पण चांगले आणि वाईट प्रकार असतात? हो ना. कर्ज स्वतःच चांगलं किंवा वाईट नसतं. तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर ते ठरतं. वाईट कर्ज ते असतं जे तुमच्या खिशातून दर महिन्याला पैसे बाहेर काढतं. म्हणजे आपण जो मोबाईल किंवा महागडी गाडी EMI वर घेतो ते? अगदी बरोबर. गाडी शोरूममधनं बाहेर पडताच तिची किंमत कमी होते, पण तुम्हाला दर महिन्याला हप्ता भरावाच लागतो. हे वाईट कर्ज आहे जे तुम्हाला गरीब करतं. आणि मग चांगले कर्ज किंवा गुड डेट म्हणजे नेमकं काय? ते कसं सुरक्षित असू शकतं? चांगले कर्ज ते असतं जे तुम्ही अशी संपत्ती किंवा ॲसेट्स निर्माण करण्यासाठी घेता जी तुमच्या खिशात पैसे टाकते. म्हणजे कर्जातून परत पैसे कसे येणार, हे कसं शक्य आहे? समजा तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊन एक व्यावसायिक मालमत्ता विकत घेतली. तुम्ही बँकेचा पैसा वापरलात, पण त्या मालमत्तेतून येणारा भाडं तुमच्या कर्जाचा हप्ता भरून तुम्हाला दर महिन्याला अतिरिक्त नफा मिळवून देत असेल. अरे वा, म्हणजे कर्ज बँकेचं आणि नफा आपला? एक्झॅक्टली. इथे तुम्ही स्वतःच्या पैशाचा धोका न पत्कारता बँकेच्या पैशावर परतावा मिळवत आहात. श्रीमंत लोक स्वतःचा पैसा वापरण्याऐवजी योग्य अभ्यासाअंती असं कर्ज घेतात. म्हणजे कर्जाची परतफेड आपण नाही, तर ती संपत्ती स्वतःच करत असते. पण हे सगळं ऐकायला जेवढं सोपं वाटते, तेवढं ते प्रत्यक्षात करण्यासाठी एका वेगळ्याच धाडसाची गरज असेल. तुला काय वाटते, हे खरं आहे का? धाडसाची गरज असतेच.
पण अजिबात विचार न करता उडी मारणे याला धाडस नाही म्हणत. बरोबर. जोखीम समजून घेऊन ती मॅनेज करणं जास्त महत्वाचं आहे. होय. आणि इथेच लिव्हरेज ही संकल्पना अस्तित्वात येते. हे लिव्हरेज समजून घेणं खूप गरजेचं आहे. लिव्हरेज या शब्दावर मला डेव्हिड आणि गोलियातची ती प्रसिद्ध गोष्ट आठवतीये. हो, ती गोष्ट खूप समर्पक आहे या संदर्भात. ती कथा आपल्याला फक्त प्रेरणा देत नाही, तर त्यात एक फार मोठं गणिताचं तत्व लपलेलं आहे. गोलियात हा अवाढ्य राक्षस होता, त्याच्याकडे प्रचंड ताकद होती, आणि डेव्हिड हा एक सामान्य मुलगा होता. पण डेव्हिडने त्याला हरवण्यासाठी स्वतःच्या शारीरिक ताकदीचा वापर केला नाही, बरोबर ना? अगदी बरोबर. त्याने गोफणीचा वापर केला. एका लहानशा दगडाला गोफणीमुळे प्रचंड गती मिळाली, जी मानवी हाताने शक्यच नव्हती. म्हणजे त्याने एका साध्या उपकरणाचा वापर करून स्वतःच्या ताकदीला कित्येक पटींनी वाढवलं. हेच लिव्हरेज आहे ना? सुंदर विश्लेषण. आर्थिक जगातही हेच लिव्हरेज असतं. आपण मगाशी जे बँकेच्या कर्जाचं उदाहरण पाहिलं ना, तो आर्थिक लिव्हरेजचाच प्रकार होता. हां, म्हणजे दुसऱ्याच्या पैशाचा वापर करून स्वतःचा फायदा करून घेणे. हो, पण रॉबर्ट कियोसाकी सांगतात तसं सर्वात मोठं लिव्हरेज हे आपल्या मेंदूत आणि आपल्या शब्दांत असतं. शब्दांत म्हणजे आपण जे बोलतो त्यात. हो, आता बघ, मध्यमवर्गीय मानसिकतेचा माणूस एखादी महागडी गोष्ट पाहिल्यावर लगेच काय म्हणतो? मला हे परवडणार नाही. हो, आपण सगळेच असं म्हणतो. आणि हे वाक्य म्हणजे स्वतःच्या मेंदूला लावलेलं कुलूप आहे. असं म्हटल्यावर मेंदू विचार करणंच बंद करतो. पण श्रीमंत मानसिकतेचा माणूस विचारतो, मी हे कसं मिळवू शकेन? अच्छा, म्हणजे प्रश्न विचारल्यामुळे मेंदू नवीन मार्ग शोधायला लागतो? बरोबर. हा एक प्रश्न तुमच्या मेंदूला कामाला लावतो. आणि याच विचारातून कॉन्टेक्स्ट वर्सेस कंटेंटचा नियम समोर येतो. हे कॉन्टेक्स्ट आणि कंटेंट म्हणजे काय, जरा सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. एका पाण्याने भरलेल्या पेल्याचं उदाहरण घेऊया. इथे पेला म्हणजे तुमचा दृष्टिकोन किंवा कॉन्टेक्स्ट, आणि पाणी म्हणजे पैसा किंवा कंटेंट. ओके. जर तुमचा पेलाच लहान असेल तर त्यात कितीही पाणी ओतलं तरी ते सांडूनच जाणार. बापरे, हे किती खरंय. अनेकदा आपण पाहतो की लॉटरी लागलेले लोक काही वर्षांतच पुन्हा रस्त्यावर येतात. अगदी तेच, कारण त्यांच्याकडे अचानक खूप पैसा आला, पण तो सांभाळण्याची त्यांची मानसिक क्षमता किंवा तो पेला लहानच होता. तू कधी असा विचार केलाय का? खरंच, असा विचार कधी केलाच नाही. म्हणजे आपण फक्त पाणी वाढवण्याच्या मागे पळतोय, पण आपला पेला मोठा करतच नाहीये. आणि हाच मुद्दा थेट आपल्या उत्पन्नाच्या प्रकारांशी जोडला जातो. म्हणजे उत्पन्नाचे पण प्रकार असतात? मला वाटलं उत्पन्न म्हणजे फक्त पगार. नाही, उत्पन्नाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे ऑर्डिनरी इन्कम किंवा नोकरी व्यवसायातून मिळणारा रोजचा पगार. इथे आपण आपला वेळ देतो आणि पैसा मिळवतो. पण इथे एक मोठी अडचण आहे. मला एका अभ्यासात वाचल्याचं आठवते की या प्रकारच्या उत्पन्नावर जगात सर्वात जास्त टॅक्स लागतो. हे खरे का? हे अगदी 100% खरं आहे. पण असं का? जो माणूस स्वतःचे 10-12 तास देऊन सर्वाधिक मेहनत करतो, त्यालाच सर्वाधिक फटका का बसतो? हे गणित काही समजत नाही. कारण सरकारला अशा उत्पन्नावर कर आकारणे सर्वात सोपे असते. तो थेट तुमच्या पगारातूनच कापला जातो. आणि यात लिव्हरेज 0 असते. म्हणजे 1 तास काम केलं तर एकाच तासाचे पैसे मिळतात. बरोबर. दुसरा प्रकार आहे पोर्टफोलिओ इन्कम, जो शेअर्स, म्युच्युअल फंड यातून येतो. यावर तुलनेने थोडा कमी टॅक्स लागतो. अच्छा, म्हणजे इथे पैसा आपल्यासाठी काम करतो. हो, पण सर्वात प्रगत प्रकार आहे पॅसिव्ह इन्कम. हा तो पैसा आहे जो रिअल इस्टेट किंवा तुम्ही उभा केलेल्या एखाद्या व्यवसायातून येतो. आणि मी असंही ऐकलंय की या पॅसिव्ह इन्कमवर कर खूप कमी किंवा चक्क 0% असू शकतो. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे बेकायदेशीर नाहीये ना? अजिबात नाही. हाच तर मोठा गैरसमज आहे. ही सरकारचीच धोरणं आहेत. पण सरकार 0% टॅक्स कसा काय देऊ शकतं कोणाला? कारण बघ, सरकारला समाजात रोजगार निर्माण करायचा असतो आणि लोकांसाठी घरे उपलब्ध करून द्यायची असतात. जेव्हा एखादा व्यावसायिक 100 लोकांना नोकरी देतो, तेव्हा तो सरकारचंच काम हलकं करत असतो. म्हणजे सरकारची जबाबदारी तो स्वतः उचलतो. अगदी बरोबर. म्हणूनच अशा लोकांना सरकार अनेक टॅक्स सवलती देते. याला स्मार्ट काम म्हणतात. श्रीमंत लोक OPM आणि OTP म्हणजे अदर पीपल्स मनी आणि अदर पीपल्स टाईमचा वापर करतात. बापरे, म्हणजे आपण झोपेत असतानाही ही सिस्टम आपल्यासाठी काम करत असते. एक अद्भुत जाणीव मनात निर्माण होते. जर तुला असा चान्स मिळाला तर तू काय करशील? पण
इथेच एक खूप मोठा आणि धोकादायक गैरसमज निर्माण होतो. कोणता गैरसमज? बऱ्याचदा लोकांना वाटतं की अरेच्या, जर नोकरीत एवढा टॅक्स आणि नुकसान आहे तर उद्याच जाऊन नोकरी सोडायची आणि व्यवसाय सुरू करायचा. हो, साहजिकच आहे. जेव्हा कोणी हे कर प्रणालीचं सत्य ऐकेल तेव्हा त्याला वाटेल की राजीनामा देणं हाच उत्तम मार्ग आहे. पण हेच सर्वात मोठं चुकीचं पाऊल ठरू शकतं. अचानक नोकरी सोडणं हा मूर्खपणा असू शकतो. मग करायचं तरी काय? नोकरी सोडायची नाही आणि व्यवसाय पण करायचा आहे. हो, तुमची नोकरी तुम्हाला जो पगार देते तो तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि गुंतवणूक सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा कॅश फ्लो आहे. इथे आपण ससा आणि कासवाची गोष्ट आठवली पाहिजे. ससा आणि कासव, ती लहानपणीची गोष्ट. हो, पण वेगळ्या दृष्टिकोनातून. ससा खूप वेगाने धावतो पण थकून थांबतो. हे त्या लोकांसारखं आहे जे रातोरात श्रीमंत होण्यासाठी चुकीची पावलं उचलतात, नोकरी सोडतात. आणि कासव? कासव मात्र संथ गतीने चालतं, पण ते एक सिस्टीम तयार करतं. नोकरी करत असतानाच तुमच्या फावल्या वेळेत स्वतःची संपत्ती वाढवणं शक्य आहे. म्हणजे आठवड्याचे 40 तास आपण जगण्यासाठी काम करतो, पण उरलेले 5 आपण आपलं आर्थिक भविष्य घडवण्यासाठी कसे वापरतो यावर सगळं अवलंबून असतं. अगदी अचूक. आणि या प्रवासाची सुरुवात स्वतःशी चाललेल्या आतल्या संवादातून होते. आतला संवाद म्हणजे आपण स्वतःशी जे बोलतो ते. हो, माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे भांडवल नाही किंवा ही रिस्क मला झेपणार नाही, हे विचार तुम्हाला कृती करण्यापासून थांबवतात. तू स्वतःला आतापर्यंत काय सांगत आला आहेस? हे किती खोल सत्य आहे. अनेकदा आपलेच शब्द आपले सर्वात मोठे शत्रू बनतात आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. मग हे बदलायचं कसं? नुसते विचार करून कोणी श्रीमंत होत नाही. त्यासाठी काही सोप्या पण कठोर सवयी पाळाव्या लागतात. जसं की? पहिली सवय स्वतःच्या पैशाचा अचूक हिशेब ठेवणे. महिन्याच्या शेवटी पगार कुठे गेला हा प्रश्न पडणे म्हणजे आर्थिक निरक्षरता आहे. हो ना, बऱ्याचदा महिन्याच्या 20 तारखेलाच पैसे संपलेले असतात. बरोबर. दुसरी सवय म्हणजे एक विनिंग टीम बनवणे. श्रीमंत लोक एकटे काम करत नाहीत. ते सीए, आर्थिक सल्लागार यांची मदत घेतात. अच्छा, म्हणजे योग्य लोकांचा सल्ला घेणे. आणि तिसरी अत्यंत महत्वाची सवय म्हणजे 3 पिगी बँक्सचा नियम. 3 पिगी बँक्स. हा नियम खूप रंजक वाटतोय. याचा प्रत्यक्ष उपयोग कसा होतो? तुमच्या मिळकतीचा काही भाग रोज 3 वेगवेगळ्या ठिकाणी गेला पाहिजे. पहिली पिगी बँक सेव्हिंग म्हणजे बचतीसाठी, जी फक्त अचानक उद्भवणाऱ्या संकटात वापरली जाईल. ओके, म्हणजे इमर्जन्सी फंड. आणि दुसरी इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणुकीसाठी. हा पैसा तुम्हाला चांगले कर्ज घेण्यासाठी किंवा संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरता येईल. आणि तिसरी पिगी बँक कशासाठी? तिसरी सर्वात महत्वाची बँक म्हणजे टायदिंग किंवा दान करण्यासाठी. दान. त्याने काय होणार? जेव्हा तुम्ही समाजाला काही परत करता तेव्हा तुमच्या अंतर्मनाला असा संदेश जातो की तुमच्याकडे पुरेसा आहे. ही मानसिकता तुमचा दृष्टिकोनाचा पेला मोठा करण्यास मदत करते. बापरे, हे सर्व ऐकल्यानंतर पैशाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातोय. ही फक्त पैशांची उलाढाल नाही, तर हे स्वतःच्या आयुष्याचं एक अतिशय अचूक नियोजन आहे. अगदी खरंय. हे सर्व स्वतःला नव्याने समजून घेण्यासारखं आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आपल्याला क्षणभर थांबून काही कठोर प्रश्नांचा सामना करण्याची गरज आहे. या रोजच्या धावपळीत आपण कधी स्वतःला वेळ देत नाही. थोडे शांत व्हा आणि या प्रश्नांवर विचार करा. तुमची स्वतःची एक्झिट स्ट्रॅटेजी किंवा निवृत्तीची योजना नेमकी काय आहे? आपण फक्त वयाची 60 वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहणार आहोत का? तुम्ही आज जे काम करत आहात ते फक्त आजचे बिले भरण्यासाठी आहे की त्यातून भविष्यातील स्वातंत्र्याची एखादी वीट रचली जात आहे? तुमचे स्वतःशी असलेले शब्द तुम्हाला श्रीमंत होण्याचे मार्ग दाखवत आहेत की आतून गरीब बनवत आहेत? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, तुम्ही सध्या कोणत्या ट्रॅकवर आहात? हो, पैशांसाठी आयुष्यभर धावपळ करायला लावणाऱ्या स्लो ट्रॅकवर की स्वतःची सिस्टीम उभी करणाऱ्या फास्ट ट्रॅकवर? हे प्रश्न नक्कीच अस्वस्थ करणारे असू शकतात. पण ही अस्वस्थताच बदलाची पहिली पायरी आहे. तुम्हाला सगळं एकाच दिवसात बदलायचं नाहीये. फक्त एक पाऊल योग्य दिशेने टाकायचं आहे. अगदी खरं आहे. हे सगळं ऐकताना मनात एक वेगळीच शांतता आणि एक नवी उमेद जाणवतीये. आपण परिस्थितीच्या हातातले बाहुले नाही, तर आपण स्वतःच्या भविष्याचे शिल्पकार होऊ शकतो, ही जाणीवच खूप मोठी आहे. होय, आणि याच विश्वासावर पुढे जाणं गरजेचं आहे. काढू शकतो. जॉब करून श्रीमंत होता येऊ शकतं, पण फक्त जॉबवर डिपेंड राहून नाही. बरोबर.
स्वतःच्या वेळेचे आणि पैशाचे गणित समजून घेणे आणि एका छोट्याशा गुंतवणुकीतून का होईना स्वतःची संपत्ती उभी करण्यास सुरुवात करणे हेच खरे स्वातंत्र्य आहे. एका मित्रासारखं मला इथे विचारावंसं वाटतं, तुझ्या आयुष्यात सध्या असा कोणता प्रश्न चालू आहे? हं, तुला वाटत असेल तर नक्की शेअर कर. कदाचित कोणाला याची खूप गरज असेल. आपण अनेकदा पाहतो की आपली जवळची माणसे आर्थिक तणावाखाली असतात पण ते बोलून दाखवत नाहीत. त्यांना याच मार्गदर्शनाची गरज असू शकते. स्वतःच्या भविष्याची इमारत दुसऱ्याच्या जमिनीत नाही तर स्वतःच्या विश्वासावर आणि स्वतः उभ्या केलेल्या सिस्टीमवर उभी करायला शिका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.